काय चाललंय शेतीचं? शेती आता कांदा लागवड चालू आहे, कांदा खुरपणी चालू आहे, सोयाबीन करून झालंय. पाऊस पण कमी आहे. पाऊस तर खूप कमी आहे आणि जे आपण रब्बीची पिकं घेतो ती सर्वच पिकं आता अडचणीत आलेली आहेत. कारण पाऊस जो पडलाय आता अत्यल्प पडलाय आणि तसं म्हटलं तर पाऊस पडलाच नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालं म्हणून पिकं गेली आणि यंदा पाऊस नाही पडत म्हणून पिकं लावताच येत नाहीत. आता माझं 7 ते 8 एकरचं कांद्याचं नियोजन होतं. रोपं रेडी आहेत, का वावर रेडी आहे, सगळं रेडी आहे, पण पाणी नाही. तर पाणी नाही तर आता ते रोप विकायची पाळी आलेली आहे. त्याच्यातलं आता मी जवळजवळ 60-70% रोप विकून पण टाकलेले आहे. 1,000 एकर नाही म्हणून आपलं लावायचं आता नियोजन ठेवलेलं आहे. विशाल पतपिढीची निवडणूक सुरू आहे. हो, तुम्ही बऱ्यापैकी विद्यमान संचालक मंडळाची बाजू घेता. विरोधकांनी सुद्धा जोरात जोर लावलेला आहे. खरं कोणाचं? मी संदीप पांडुरंग गंभीर खामोंडी. मी 6-7 वर्षापूर्वी या संस्थेच्या संबंधात सभासद म्हणून आलेलो आहे आणि विद्यमान संचालकापैकी मी तसं पाहिलं तर एक दोन सोडले तर मी कोणालाही ओळखत नाही. आणि जे विरोधक आहेत, जे आज आपण बघतो निवडणुकीच्या माध्यमातून जे नावं आपल्याला ऐकायला येतात किंवा त्यांचं पॉम्पलेट पाहिलं, निवडणुकीचं पाहिलं, तर त्याच्यातलं एकालाही आपण काही ओळखत नाही. मूळ मुद्दा असा आहे, निवडणूक लागते, कोणतीही संस्था असू द्या, विद्यमान लोकांना विरोधक हे असतातच आणि विरोधक असावा हवी. परंतु ते विरोधक त्या संस्थेच्या हित बघून विद्यमान संचालक कुठं चुकलेत आणि विद्यमान संचालकांनी जरी भ्रष्टाचार केला किंवा काय झाला तर तो भ्रष्टाचार त्यावेळेस तुमच्या ज्यावेळेस निदर्शनास येतो त्याच्यावर तुम्ही ठोस कारवाई केली पाहिजे. कायद्याने चालणारं आपलं राज्य आहे. जो सहकार क्षेत्र आहे यालाही कायद्याने बांधलेलं आहे. आणि जर असं असताना तुम्ही, मी बघतोय का गेले 1.5 वर्षापासून हे जे विरोधक आहे त्यांना ह्या संस्थेचे संचालक पदावर यायचे आणि हे लोक 1.5 वर्ष या विद्यमान संचालक मंडळावर आरोप करतात. त्यांनी प्रयत्न करू नये? नाही, बरोबर, 100% आरोप करतात ना. माझं म्हणणं तेच आहे का त्यांनी आरोप करतात याचा अर्थ, आरोप करणारा याचा अर्थ असा होतो का विद्यमान संचालकांनी भ्रष्टाचार केलाय किंवा गैरप्रकार केलाय किंवा काय केलं असेल ते चुकीचं केलं आणि त्या मुद्द्यावर ते आरोप करतात. बरोबर आहे. पण तुम्ही 1.5 वर्ष एखाद्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आली, त्याला 1.5 वर्ष झालेलं आहे आणि मग तिथून पुढे तुम्ही आरोप करताय. आता इथून मागे तुम्ही 1.5 वर्ष जा, तर तुम्हाला एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा भ्रष्टाचार समजला किंवा त्याची चूक कळली किंवा त्यांनी केलेल्या अपहार कळला तर तुम्हाला कायदे दिलेले आहेत ना, याच्यासाठी सहकार कायदे आहेत. तुम्ही त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे होता, त्यांना निलंबित झालं पाहिजे. 1.5 वर्ष कशाला लागतात हो? हे संचालक मंडळ यांचा भ्रष्टाचार कळाल्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यात हे संचालक मंडळ बरखास्त व्हायला पाहिजे होतं. तिथं प्रशासक लागायला पाहिजे होतं. तळ राखी तो पाणी चाखे. संस्था चालकांना कशा प्रकारे मॅनेजमेंट करायची हे चांगलं माहिती असतं. बरोबर आहे. मोठमोठ्या संस्था आपोआप मोठ्या झालेल्या नाहीत. बरोबर आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यांच्यात काय खरं खोटं असेल ते असेल. नाही, झाकली मूठ या अर्थाने म्हणतो. सत्ताधाऱ्यांचं खरं काय त्यांना माहिती, विरोधकांचा आरोप खरा काय त्यांना माहिती. आता निवडणूक पुढ्यात आहे, सभासदांची संख्या खूप मोठी आहे. काय परिवर्तन होईल तर सत्ताधारी मंडळी विजयी होईल? माझा जो अभ्यास आहे तर मी भरपूर निवडणुका बघितलेल्या आहेत. सहकारातल्या बघितलेल्या आहेत, ग्रामपंचायतच्या बघितलेल्या आहेत, ZP च्या पाहिलेल्या आहेत, लोकसभेच्या पाहिलेल्या आहेत, विधानसभेच्या पाहिलेल्या आहेत. आरोप करणे म्हणजे निवडणूक जिंकणे हा मुद्दा कधीच होत नाही. कारण असा माझा अभ्यास आहे का जी लोक आरोप करतात ते फक्त आरोपच करतात आणि आरोप जर असतील किंवा जर समोरच्याचा आरोप करणे इतपत त्याचं चारित्र्य खराब असेल तर तुम्ही एवढे अवधी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई का केली नाही किंवा ते कायदा नाही का बरं केली? कोणी आरोप केलेला नव्हता आणि नाही, चारित्र्याचा अर्थ तुमचं त्या संस्थेशी असलेले हितसंबंध किंवा तुम्ही त्याचा पदाचा केलेला गैरवापर. जर त्या लोकांनी गैरवापर केलाय आणि हा तुम्हाला 1.5 वर्ष आधी कळलाय, बरोबर आहे ना. म्हणूनच माझं म्हणणंच ते आहे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर फक्त आरोप करताय आणि जर आरोप करत असाल जर सज्जन म्हणलं तर लोक त्यांना निवडून देतील का? मग तुम्ही याचा अर्थ काय करताय? संस्थेच्या कारभारावर बोट ठेवताय आणि संस्थेचा कारभार चुकीचा आहे त्या लोकांना चुकीचं दाखवण्यासाठी संस्थेचा कारभार चुकीचा असं दाखवताय. याचा विद्यमान मंडळी मिस्टर क्लीन आहेत. मी तेच सांगतोय तुम्हाला का विद्यमान मंडळींनी समजा चोरी केली असेल असं त्यांच्याकडे पुरावे आहेत असं आपण गृहीत धरू आणि त्यांनी चोरी केली असं त्यांना 100% वाटतंय तर 1.5 वर्ष झाले ना,
मग 1.5 वर्षात कोणत्याही संस्थेचा असा कोणता कायदा आहे का 1.5 वर्ष यांना या संचालक मंडळाला बरखास्त करता आलं नाही? बरखास्त व्हायला पाहिजे होते संचालक मंडळ. जर हे चोरच आहेत तर 100% बरखास्त व्हायला पाहिजे होतं. तिथं प्रशासक लागायला पाहिजे होतं. आणि मग आताच्या ज्यांना वाटतंय की ही संस्था चांगली राहावी मग यांनी ह्या निवडणुकीत उतरायला पाहिजे होतं. आता असं होतंय, आरोप करताय आरोप करताय आरोप करताय आरोप करताय. किती वर्ष आरोप करताय? वर्षभर, 6 महिने, 1.5 वर्ष. पण आउटपुट काय? आम्ही जे सभासद आहेत, आम्ही जे ठेवीदार आहेत, आम्ही कर्जदार आहेत, आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आहे? आरोप करणाऱ्यावर ठेवायचा आहे का ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर ठेवायचा आहे? मग असा मी याच्यात निष्कर्ष काढतो, बेला शाखेच्या परिसरामध्ये खूप प्रमाणात विरोधक आहेत आणि ते विरोध करतात. बाकीच्या शाखेच्या ठिकाणी असतील बी, पण मला तर एवढ्या प्रमाणात वाटत नाही. आणि गेल्या वर्षभरापासून बेला शाखेच्या परिसरातले आत्ताचे जे परिवर्तन पॅनलचे उमेदवार पण आहेत त्याच भागातले दिसतात जास्तीत जास्त. जर बेला शाखेच्या भागामध्ये जर त्या लोकांना जर कळलंय का या संस्थेमध्ये भ्रष्टाचार होते आणि वर्षापूर्वी कळलंय, तर बेला शाखेचा कारभार हा रिवर्स यायला पाहिजे होता. ते ठेवी कमी व्हायला पाहिजे होत्या, तिथला कारभार बंद व्हायला पाहिजे होता. आज असं मला माहिती मिळते किंवा मी ती आकडेवारी सुद्धा पाहिलेली आहे आणि ते कोणी बी पाहू शकतं. 19 मार्चला यांनी एक जाहीर सभा घेतली आणि संस्थेवर बेछूट आरोप केलेत. ते सत्य मानले मी. विद्यमान संचालकांनी चूकच केली असं मी सत्य मानतो. मग यांच्या ठेवी त्या भागातल्या वाढल्या कशा? जर एवढं मोठं रान उठवताय तुम्ही, 3000 लोकांना एकत्र, सभासदांना एकत्र आणून तुम्ही आरोप करताय, मग 3000 सभासदांनी तुमचं मानलं का? मग त्या भागातल्या ठेवी वाढल्या कशा त्याच्या कालावधीनंतर? हे वाढायला नाही पाहिजे ना. याचा अर्थ असा होतो का फक्त तुम्ही आरोप करताय. आणि जर समजा मी एखाद्यावर आरोप करतोय तर मी ते कायदेशीर भागात गेलोय का? हे संचालक मंडळ 1.5 वर्ष कशाला लागते, वर्ष कशाला लागते, 6 महिने कशाला लागतात? 1 महिन्यामध्ये संचालक मंडळ बरखास्त व्हायला पाहिजे होतं. यांना प्रचार करायचीच गरज लागली नसती ना. जर संचालकांवर ठपका ठेवून ते बरखास्त व्हायला पाहिजे होतं. कारण सहकार कायदा आहे ना. या सहकार कायद्याचा सिस्टम कशी मॅनेज होते, मॅनेज चालते हे वेगळं सांगायची गरज नाही. नाही, सिस्टम मॅनेज होते याचा अर्थ भारतामध्ये सगळं चुकीचं चालतंय का? सगळेच अधिकारी भ्रष्ट आहेत का? सगळेच न्यायालय भ्रष्ट आहेत का? कोणी भ्रष्ट म्हणलेलं नाही. तुम्ही पराचा कावळा करू नका, परंतु तारीख पे तारीख दाखवा ना. फौजदारी गुन्हा दाखल केलाय, संचालक मंडळ बरखास्त व्हायला पाहिजे होतं. असं यांनी काय केलंय बाबा? कुठल्या पॉइंटवर यांनी हे केलेलं आहे? भोसरी शाखेमध्ये सोन्याचं जे कर्ज प्रकरण झालं, तो जो विषय जो आहे तिथं खरंच सोनं होतं का, डुप्लिकेट सोनं होतं का, कर्ज ठेवलं कोणी, सोनार कोण होता, ते कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांनी ऍक्शन घेतली नाही, त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना तुम्ही विदा करून टाकलं. म्हणजे काय साठलं होतं का? बरोबर आहे. आता कसं असं माहितीये का, आता मी काय एवढा त्या संस्थेचा जुना सभासद नाही. आता भोसरी शाखेचं कधी झाले, काय झाले याच्या डिटेल्स मी तुम्हाला यानंतर उद्या पण देऊ शकतो किंवा काय असेल ते असेल. भोसरी शाखेच्या प्रकरणामध्ये यांनी त्या लोकांवर कारवाई केलीचं मला कळतंय. त्यांच्याकडून कर्ज वसुलीचं, ते ज्यांनी ते फ्रॉड केलं त्या रक्कम वसुली करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये न्यायालयीन प्रक्रिया बी चालू आहे. आता कसं आहे बघा, त्यांना ज्या दिवशी कळलं असेल ते सगळं उघडकीस आलं नसेल आणि यांनी कुठलीच प्रक्रिया केली नसेल तर हे चुकीचे आहेत. आता कायद्याने त्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे, त्याचा न्याय लागेल त्यावेळेस लागेल. आणि बघा, आता समजा एखाद्या माणसाला यांनी विश्वासाने कामाला ठेवलं आणि त्यांनी नंतर त्याचा बुद्धी बदलली आणि त्यांनी चुकीचं काम केलं, म्हणून काही संचालक मंडळ चुकीचं माणसाला निवडले असं नाही. त्याचे चांगले गुण पाहूनच निवडतो ना. कोणत्याही संस्थेमध्ये आपण एखादा कर्मचारी नेमतो, काहीतरी चांगला गुण असेल म्हणून निवडला असेल, नंतर त्याची बुद्धी फिरली असेल आणि त्याला यांनी जर मोकळं सोडलं असेल तर मग हे गुन्हेगार आहेत. पण माझी माहिती अशी आहे का त्यांच्यावर, त्या संबंधित सर्व लोकांवर त्यांच्यावर सर्व कायदेशीर कारवाई केलेली आहे. तिथले कर्मचारी निलंबित केलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आता मला असं बी ऐकायला मिळत आहे का जुन्या प्रकरणामध्ये मुंबईच्या काही शाखेमध्ये रिक्षाची काही प्रकरणं झालेली आहेत, ती अजूनही थकबाकीमध्ये आहेत आणि एखाद्या रिक्षाच्या एजन्सीला यांनी हाताशी धरलेला आहे. त्याच्यामध्ये आता परिवर्तन पॅनलचे उमेदवार त्या वेळेस कर्मचारी होते असं मला समजले. त्याचं काय मला नाव माहीत नाही, जे असेल ते. आणि त्या लोकांनी त्यावेळेस चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटले. ती अजून 2002-1-2च्या टायमाची, म्हणजे आज किती वर्ष झाली, त्यावेळेस पासूनची कर्ज आहे तेवीच चालले आता. म्हणजे जवळजवळ 22 वर्ष 21 वर्ष झाली, अजून त्यांनी वाटलेली कर्ज यांची वसूल होत नाहीत.
म्हणजे याचा अर्थ केवळ त्यांनी आज हे सांगतात का परिवर्तन करा, त्यांनी बी काहीतरी चुका केल्या ना त्या संबंधित संचालकांनी जे जुनं कर्ज वाटप केलंय त्याचं सुद्धा अजून आउटस्टँडिंग आहेच ना. राहणारच ना. अहो 565 कोटी 70 कोटी कर्ज वाटप आहे, त्याच्यामध्ये तुमचे 25-30 कोटी 40 कोटी कर्ज समजा अडचणी झाली असतील. कारण कर्ज देताना यांनी चांगल्या भावनेने दिला असेल आणि एखादा कर्ज बुडव्या असेल, त्यांनी नंतर त्याचा हेतू त्याचा नंतर उघडकीस आला असेल, तर 500 कोटी तर तुमचे सेफ आहेत, सेफ कर्ज वाटप आहे. मी त्या संस्थेचा कर्जदार आहे, गेली 3 वर्षापासून मी कर्ज घेतलेलं आहे. मी वेळेमध्ये कर्ज हप्ता भरतो. मला संस्थेच्या कुठल्याही संचालकाचा किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याचा कधीच फोन येत नाही किंवा मला त्याचा त्रास होत नाही. याचं कारण काय आहे? कारण मी कर्ज घेतलंय, ज्या कारणासाठी घेतलंय त्याच कारणाला मी वापरतोय, त्याच कारणासाठी मी त्याचा यूज केलेला आहे आणि मी त्याचे नियमित वेळेत हप्ते भरतोय. जर मी नियमित वेळेत हप्ते भरत असेल तर मला संचालकाचा फोन यायची गरज नाही. मला तो कोण संचालक आहे, परिवर्तन होऊ अगर न होऊ किंवा हाय ते यांच्याकडे सत्ता राहू, मला काही फरक पडणार नाही. कारण मी माझं कर्ज वेळेत भरतोय. मला उद्या माझं रेप्युटेशन चांगलं असलं मला त्यांना परत कर्ज द्यावाच लागेल आणि मी ते वेळेत भरलं तर मला त्या संस्थेविषयी वाईट भावना ठेवणे किंवा मला अविश्वास ठेवणे गरजेचं नाही. माझे मित्र ज्या संस्थेमध्ये किंवा काय आहेत, जवळजवळ माझ्या गावामध्ये 50 ते 60 लोक या संस्थेचे ठेवीदार आहेत. मी त्यांच्याशी चर्चा करत असतो, तर एकही ठेवीदारांनी आता विद्यमान संचालकावर किंवा हे चाललेल्या कारभारावर अविश्वास दाखवला नाही. त्यांच्या 5-5, 6-6 वर्ष ठेवी येते, 1 रुपया ठेव काढत नाही. संचालक आणि माजी अध्यक्ष यांचं कॉल रेकॉर्ड व्हायरल झाले, त्याच्यामध्ये आवाज त्यांचा ऐकणे आपल्याला माहित नाही. पण जर ते सत्य असेल तर वेगळ्या पुराव्याची गरज काय? बघा आता असं असतं, 2 व्यक्ती असतात, ते एकमेकाचे जर मित्र असले आणि तिसऱ्या मित्राविषयी जर बोलायचं असेल, खाजगीत बोलताना मोदींनाही लोक शिव्या देणारे आहेत आणि आपल्या मित्राच्या चुका सुद्धा सांगणारे आहेत. इथं नुसते शिव्या नाही दिले, आर्थिक व्यवहाराचं ठीक आहे ना, आर्थिक व्यवहाराचं काही वेळेस खोटं बी बोललं असतील ते त्याला समोरच्याला खुश करण्यासाठी. जर असं असेल आणि ते जर बोलतात ते केवळ रेकॉर्डिंग खरं असेल तर फौजदारी गुन्हा, ऐका ना, म्हणजे खाली आग आहे. अहो आग असू द्या, मग त्या आगीला तुम्ही तेल टाकण्यापेक्षा त्या आगीवर तुम्ही नियंत्रण आणण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही? त्या संचालकांना अजून तुम्ही का पदावर ठेवलं? तुम्ही काय केलं? त्या तुम्हाला रेकॉर्डिंग ज्या दिवशी हाती लागलं त्या दिवशी कोणत्या फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला? किंवा हे संचालक संस्थेच्या हितास बाधा आणणारे आहेत आणि याचं हे कॉल रेकॉर्डिंगचा आमच्याकडे पुरावा आहे. तर हा संचालक एकही दिवस या संस्थेच्या संचालक पदावर राहू नये यासाठी ज्यांनी रेकॉर्डिंग केलंय, ज्यांच्याकडे तो पुरावा आहे, त्यांनी का जर याच्यावर कारवाई केली नाही? सहकार आयुक्त का गेले नाहीत? आणि जर गेले असतील तर सहकार आयुक्त जर यांना निलंबित करत नसेल तर सहकार आयुक्त चुकीचे आहेत का महाराष्ट्राचे किंवा या जिल्ह्याचे? किंवा सहकार खातं चुकीचं आहे का? सहकार मंत्र्याला सुद्धा अधिकार आहे त्या संचालक मंडळाला एका सेकंदात बाजूला करायचं. मग हे सहकार मंत्र्याकडे गेले का ते रेकॉर्डिंग घेऊन? त्याची सत्यता पडताळली का? कायदेशीर बाजू लॅबोरेटरीमध्ये, फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये ते आवाज चेक करून याचे पुरावे उभे केलेत का? चालू आहे निवडणुकीच्या काळामध्ये ते सभासदांच्या दरबारामध्ये गेलेत. मग सभासदांच्या दरबारात तुम्ही का गेले? जर संस्था तुम्हाला वाचवायची आहे तर सभासदांच्या दरबारात जाण्याची वाट का बघताय तुम्ही? विरोधकांनी मतं मागायची नाही, मतं मागा ना, तुम्ही कारवाई केली. अहो साहेब तुम्ही हे बघा, मला काय म्हणायचंय, तुम्ही 100% विरोध करा, आरोप करा, 100% काय करायचं ते करा, परिवर्तन करा, परंतु त्या संस्थेच्या हिताला बाधा होईल, त्या संस्थेबद्दल संभ्रम तयार होईल, ठेवीदारांमध्ये संशय तयार होईल आणि तुमच्याकडे जर निवडणूक लागल्यानंतर किंवा ही प्रक्रिया झाल्यानंतर ठेवीदारांनी मुदतपूर्व ठेवी काढायला एकदा का सुरुवात केली तर ती संस्थेचे कर्ज वाटप झालेले आहेत, त्याचे तुमचे समजा काही 20% 30% बँकेत असतील, परंतु 80% रक्कम तुमची कर्जदारांकडे आहे. आणि माझ्या काय आता समजा 5 लाख कर्ज आहे आणि गोंधळ चालू झाला तर मी हातवर केलेच, तर त्या ठेवीदारांना तुम्ही वेळेत पैसे देऊ शकणार नाहीत. परिणामी प्रशासक लागेल. दोष कोणाचा? दोष कुणाचा आहे यापेक्षा तुम्ही त्या संस्थेबद्दल संभ्रम तयार करू नका. तुमच्याकडे जर चुकीच्या पद्धतीच्या लोकांच्या हातात, संभ्रम करू नका म्हणजे तुमचं चाललेलं झाकून न्यायचं. हो साहेब, मी ते सांगतोय, संभ्रम करू नका. तुम्ही झाकून का नेताय? तुम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांना या संस्थेपासून लांब करा. मला त्या विद्यमान संचालक मंडळाबद्दल काही काळीचं घेणं देणं नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे,
ते जर चोर आहेत तर आरोप करण्यापेक्षा तुम्ही त्यांना या संस्थेतून आजपर्यंत 1.5 वर्ष तुम्हाला कळलंय, तुमच्याकडे 1.5 वर्षापासून पुरावे आहेत, मग 1.5 वर्ष तुम्ही कोणाची वाट बघताय? तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम करण्यापेक्षा कायदा असा आहे का? भारताच्या लोकशाहीमध्ये असा कायदा आहे का का तुम्ही लोकांकडे जा आणि तुमची कॅसेट वाजवा म्हणजे तुमचा न्याय मिळाला, असा कायदा सांगतो का? कायदा काय सांगतो? मतदारांपर्यंत जाणं, त्यांना अहो समजून साहेब, सांगणं, मतदारांपर्यंत निर्णय घेतील अहो साहेब, मतदार निर्णय घेणारे कोण? मतदार मतदान करणारे. त्याचे मालक आहेत ते. मतदार निर्णय घेण्यापेक्षा कायद्याचं राज्य आहे. आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे तुम्ही सहकार आयुक्ताकडे द्या, सहकार न्यायालयात द्या, शासनाकडे द्या, कोर्टात जा. आणि ह्या लोकांना एकही मिनिट तुम्ही त्या संचालक पदावर ठेवण्याचं कारण नव्हतं. अहो तुम्ही 1.5 वर्षापूर्वी संस्था मोकळी करायला पाहिजे होती, तरी चुकीचं संचालक मंडळ असतं तर. याचा अर्थ माफ करा, परंतु तुम्ही त्यांची एवढी बाजू घेऊन बोलताय, तुम्हाला काही व्याज वगैरे माफ केलंय? साहेब, मी रेग्युलर हप्ते भरतो, त्यामुळं माझं व्याज माफ होण्याचं मला माफ करण्याची गरजच काय? मी माझं कर्ज नियमित भरतोय. माझं जर स्टेटमेंट काढलं तर माझं एकही रुपये थकबाकीत नाही. तुम्हाला व्याज माफ करण्याचं गरज काय? मी संस्थेची बाजू अजिबात घेत नाही. माझा मुद्दा तुम्ही आज समजून घ्या. कुठलीही संस्था राहते, चला ह्या विषय जुन्नरचा विषय सोडून देतो मी. XYZ एखादी संस्था आहे, ते संस्थेचे संचालक मंडळ भ्रष्टाचारी आहे आणि त्या संस्थेच्या हित जपणाऱ्या लोकांना ते कळलंय का विद्यमान संचालक मंडळ चोर आहे, हे कळलंय आणि त्याचे पुरावे त्या लोकांकडे आहेत. ते पुरावे मिळाल्यानंतर किती दिवसात या लोकांनी फौजदारी गुन्हा दाखल करून ते संचालक मंडळ या संस्थेपासून बाजूला करायला पाहिजे? याला किती वेळ लागेल? तुमचा अनुभव काय? प्रक्रिया त्यांनी राबवली पाहिजे, पण आता कसं निवडणुकीचा काळ आहे साहेब. जर कोर्टामध्ये गेलं साहेब ऐकाय का, अजून मी तुम्हाला सांगतोय, यांना निवडणुकीच्या ह्या 15-20 दिवसातच पुरावे मिळालेत का? यांना मी यांचे जे पुरावे आहेत संबंधित यंत्रणेकडे ते ऍडमिट झाले असतील तर यांनी त्याच्यावर का कारवाई करून घेतली नाही? पण केली असेल तर कोण? मग याचा अर्थ लोकशाही राज्यामध्ये, सहकार राज्यामध्ये, कायद्यामध्ये असा आहे का? मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्या विरोधात प्रचार दाखल करा, मंत्रालयाकडे जा, ते अधिकारी सस्पेंड करा. हे असे कोण ब्रह्मदेव आहेत का हे संचालक मंडळ? असे आतापर्यंत संचालक मंडळ बरखास्त झाले नाहीत का? भ्रष्टाचारी होत नाहीत का? विरोधकांच्या आरोपामुळे सत्ताधारी मंडळी एवढे भेदरले का? अहो सत्ताधारी मंडळी, मी म्हणतो तिकडे ते पडू, त्यांचं डिपॉझिट जप्त होऊ, त्यांचं वाटोळ होऊ, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. माझं एवढंच मुद्दा आहे का संस्थेविषयी संभ्रम तयार करून सत्ता मिळवू नका. जर हे संचालक मंडळ चुकीचंच असेल तर मग यांच्या ठेवी बंद झाल्या का? तुम्ही 1.5 वर्षापासून आरोप करताय, उलट ठेवी का वाढल्या? मग याचा अर्थ तुमच्या आरोपाकडे लोक लक्ष देत नाहीत. 40 शाखांमध्ये एकही शाखेमध्ये ठेवी बंद झाल्या नाहीत, ठेवीदारांनी मुदतपूर्व ठेवी काढल्या नाहीत. याचा अर्थ काय होतो? सरळ सरळ अर्थ आहे साहेब, त्यांची बाजू घेण्याचा संबंध येत नाही. जर मला त्यांचा कारभारावर कुठं परिणाम झालेला दिसला नाही तर मी का संशय घेऊ? जर समजा मी म्हणतोय का वाणी साहेब चोर आहेत, पण मला कुठं ते इतरांना ते जर वाणी साहेब चोर दिसलेच नाहीत तर मी बावळट आहे का? मग समोरची व्यक्ती चोर आहे याचा अर्थ लोक मला बावळट समजणार, माझ्या आरोपाला भीक घालणार नाहीत, मला आरोपाला ऐकून सोडून देतील. आणि जर तथ्य असेल तर मग मला तुम्ही सांगा, ठेवीदार डळमळीत झाले असते, कर्ज लोक जे नियमित कर्ज भरतात त्यांनी हात वर केले असते आणि संस्थेवर प्रशासक लागला असतं. एवढा बी सहकार कायदा कमकुवत नाहीये. तुम्ही सुशिक्षित आहात, मी सुशिक्षित आहे, मी सहकार खात्याचं मला थोडंफार ज्ञान आहे. जर वर्षापासून जर तुम्हाला कळलं असेल तर वर्ष कशाला लागते हो? एक सर्व सभासदांचा मेळावा घेतला असता, जसा तुम्ही वाणी साहेब एका संस्थेचा मेळावा घेतला होता आणि 2 महिन्यात ते संचालक मंडळ बरखास्त होऊन येरवड्यात गेलं ते संचालक मंडळ. याचे तुम्ही स्वतः त्याचे सभासद असून तुम्ही त्या गावामधले हजारो लोक एकत्र आणले होते. यांनी 60,000पैकी 30,000 लोक एकत्र आणले असे वर्षापूर्वी, तर ते संस्थेचे हे चोर संचालक मंडळ त्यांच्या भाषेत आहे, ते एका मिनिटात गायब झालं असतं. आणि ही संस्था यांनी निवडणुकीचं रान उठवून निवडणूक लावून एवढे संस्थेचे 2, 4, 5, 50 कोटी रुपये खर्च करायची गरज पडली नसती. संस्थेत 5-50 कोटी आज वाचले असते, संस्थेचे एवढे हे आणि बदनामी वाचली असती. तुम्ही, माझा मुद्दा सरळ हाच आहे, कोणत्याही संस्थेचं निवडणूक लागल्यावर नंतर विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा चुकीच्या माणसाला कायद्याने बाजूला केलं पाहिजे. त्या संस्थेविषयी गैरसमज निर्माण करण्यापेक्षा विश्वास तयार केला पाहिजे आणि ती संस्था तुम्ही ताब्यात घेतली पाहिजे. हा माझ्या संपूर्ण आजच्या मुलाखतीचा किंवा माझ्या
मी जे सोशल मीडिया बोलतो याचा एकमेव हा मतितार्थ आहे. असं गृहीत धरू तुम्ही एक जाणकार सभासद आहात, संस्थेचे हितचिंतक आहात. सभासदांना एक जाणकार सभासद म्हणून या निवडणुकी संदर्भामध्ये काय आवाहन कराल? मी सरळ सरळ एकच आवाहन करतो, मला विद्यमान संचालक मंडळी सारखं आहे आणि हे जे परिवर्तनवाले कोण आहेत माझी काही ओळख नाही आणि ते परिवर्तनही ते सत्तेवर गेले तर माझा याच्याशी कुठलाही वैयक्तिक संबंध नाही. फक्त माझा एकच संबंध आहे का त्या संस्थेमध्ये 200-250 लोक कर्मचारी त्यांची कुटुंब चालतात. त्या संस्थेचे एक ठेवीदार आहेत. त्या संस्थेमध्ये 700-800 कोटीच्या ठेवी आहेत. त्या ठेवीदारांना हवालदिल होऊन देऊ नका, त्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका. जे कर्जदार आहेत त्यांना कर्ज बुडवायची संधी देऊ नका आणि जे कर्जदार बुडवे तुम्ही प्रचारासाठी त्यांचा आधार घेताय अशा लोकांना तुम्ही पुढे आणू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने दोन्ही पॅनलनी एकमेकांची ताकद लावा, मतदारांना तुम्ही कन्व्हिन्स करा आणि ही संस्था तुम्ही वाचवण्यासाठी दोघांपैकी कुणीही सत्तेवर या, परंतु या संस्थेच्या हितासाठी कुणीही बाधा आणू नका. विद्यमान संचालक मंडळाची त्यांनी ताकद लावली आणि ते जर चुकीचे असतील तर मतदार त्यांना 100% नाकारतील. परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे, जर समजा हे विद्यमान संचालक मंडळ चुकीचंच असतं तर कमीत कमी 1 ते वर्षापासून मी हे आरोप ऐकतोय, तर 1 ते 1.5 वर्षामध्ये या संस्थेविषयी संभ्रम तयार होऊन या संस्थेच्या ठेवी घटल्या असत्या, लोकांनी मुदतपूर्व ठेवी काढल्या असत्या आणि ही संस्था अडचणीत आली असती. परंतु मला असं कुठलंही आजपर्यंत या 1 वर्षामध्ये आढळलं नाही किंवा मी जी माहिती घेतली असंही मला कुठलं दिसत नाही. म्हणून माझा वैयक्तिक असं म्हणणं आहे का विद्यमान संचालक मंडळाचा कारभार चांगला आहे आणि मग ह्या आरोपाच्या जर तथ्य असेल तर त्या तथ्याला ज्याला वाटते तथ्य आहे तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मतदान करावं. परंतु सुज्ञ नागरिकांनी वाहत जाऊ नये. आपल्या सत्वत बुद्धीने सुज्ञ सभासदांनी संस्थेविषयी संभ्रमात न पडता सत्यतेत बघावं. सत्यता हीच आहे. जर समजा चुकीच्या लोकांच्या हातात ही संस्था असती तर ह्या संस्थेमधल्या ठेवी कमी झाल्या असत्या, कर्ज वाटप चुकीच्या पद्धतीने असतं तर कर्जाची रिकव्हरी झाली असती. आता ते NPA जे काढतात, करोनाचे 2 वर्षाचा कालावधी सरकारने वेगवेगळे नियम लावले होते, त्यामध्ये NPA वाढला असेल आणि सर्व संस्था अडचणीत आल्या आहेत. कारण 2.5 वर्षाचा हा कालावधी होता, त्याच्यानंतर लोकांना उभं राहायला वेळ लागलाय आणि जर संस्था या NPA झालेल्या संस्थांवर कारवाई करीत नसेल त्या कर्जाच्या रकमेवर तर संचालक मंडळ त्याला पाठीशी घालते असं आपण गृहीत धरलं असतं. परंतु जे कर्ज आज थकबाकीत आहे त्या सर्व कर्जांवर संस्थेने कारवाई केल्याची मी माहिती घेतलेली आहे. वसूल होणे याला प्रक्रिया आहे, ती वेळ लागणार आहे आणि हे संचालक मंडळ वाटलेल्या कर्जात पूर्ण बांधील आहे. जर वसूल होत नसेल तर यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतील. त्यामुळे घाबरून कुणीही जाऊ नका, कुणीही मनामध्ये संभ्रम तयार करू नका आणि विद्यमान संचालकाच्या कबशी या मतावर डोळे झाकून मतदान करा. ही संस्था चांगल्या लोकांच्या हातात राहू द्या अशी मी वैयक्तिक माझ्या मनाला जे वाटते अशी मी सर्वांना आवाहन करतो. संदीपराव, आता तुमचं म्हणणं खरं खोटं, आरोप करणाऱ्यांचं खरं खोटं, विद्यमान संचालकांचं कामकाज खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती. तुमच्या आव्हानाला सभासद साथ देतील, कदाचित विद्यमान संचालक मंडळ निवडून येईल किंवा परिवर्तन होईल. आता मध्यंतरी 4 दिवसापूर्वी आळेचे हांडे सर त्यांनी त्यांचा एक विषय मांडला, त्यांच्यावर सुद्धा संस्थेने अन्याय केला असं त्यांचं म्हणणं आहे. त्या हांडे सरांना निवडणुकीच्या काळामध्ये हा विषय का आठवला हाही प्रश्न आहे. आम्ही त्या हांडे सरांना विचारलं, ते म्हणाले आताच माझ्यावर जप्तीची कारवाई झाली. त्या प्रकरणामध्ये काही संशय निर्माण होतोय का? त्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? साहेब, आता ते हांडे कोण आहेत त्यांना मी काय ओळखत नव्हतो, परंतु परवा दिवशी तुमची जी तुम्ही मुलाखत घेतली ती मी बारकाईने पाहिली बी. आता कसं असं साहेब, ते जे व्यवसाय करतात किंवा त्यांचा जो इन्कम सोर्स आहे, त्यांच्याकडे ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीला बघून संस्थेने त्यांना कर्ज दिलंय. ते काहीतरी मला वाटतं 16 काय 1 लाख रुपये कर्ज किंवा काय असेल ते कर्ज दिलेलं आहे. जर संस्थेने तुम्हाला कर्ज दिलेलं आहे, ते कर्ज तुम्हाला पैसे उधळायला दिलेले नाही. तुमचा व्यवसाय, तुमचं काय असेल ते संस्था किंवा तुमचं काय असेल ते उद्योग हा वाढीत जावा, तुमच्याकडे त्या उद्योगामुळे 5, 50, 100 लोकांना रोजगार निर्माण व्हावा आणि तुम्ही ते पैसे वेळेत भरावेत या उद्देशाने त्यांनी ते तुम्हाला कर्ज दिलेलं आहे. आता जर तुमचा अन्याय झालाय, तो अन्याय कधी झालाय? कर्ज तुम्ही घेतलंय, कर्ज तुम्ही वेळेत फेडत नाहीत,
तुम्ही जर याचे नियमित हप्ते भरले असते तर संस्थेने तुमची प्रॉपर्टीवर बोजा चढवणे, ती प्रॉपर्टी तुमची सक्तीने वसुली करणे, त्याच्यावर तुमचं निलावाची प्रक्रिया चालवणे, ह्या सगळ्या प्रोसिजर पुढे आल्याच नसत्या जर तुम्ही त्याचे वेळेत नियमित हप्ते भरले असते तर. आता तुम्ही काय करताय, हप्ते त्याचे नियमित भरत नाहीत, तुम्ही अडचणीत आलेला आहात, तुम्ही संस्थेला कर्जात माफी मागताय किंवा कुठल्या प्रॉपर्टी लीज मोकळ्या करून मागताय. आता कोणतीही संस्था असू द्या, जर विशाल जुन्नर नाही मी म्हणतो आपल्या जुन्नर तालुक्यात 50 संस्था आहेत. बुडव्या कर्जदाराला किंवा एखादा कर्जदार पैसे भरण्यास तक्रार करत असेल तर त्या कर्जदाराला जेवढं बांधून घेता येईल आणि त्याला जेवढं त्याच्याकडून सक्तीने वसूल करता येईल हे संस्थेचं हित बघूनच केलं जातं साहेब. का त्याला त्रास दिलाय आणि संस्थेचा तोटा होतोय असं नाही ना. उद्या त्याचे 15 लाखाचे 20 लाख झाले तर याचा दोष कोण आहे? तुम्ही जर नियमित भरला असतं तर ही प्रक्रिया आलीच नसती. उद्या विशाल जुन्नरच्या वेळी तिसऱ्याचं कर्ज घेतलं असतं आणि तिसऱ्या संस्थेकडे जर हीच परिस्थिती झाली असती, त्या संस्थेने म्हटले असे का चला बाबा चांगलं आहे, तुम्ही आमचे हप्ते 10-20 वर्ष महिने भरले नाहीत, तुम्ही थकबाकीदार झालात, पण तुम्ही लय चांगला गोड माणूस आहात, तुम्हाला सगळं माफ वाटेल तेव्हा भरा आणि तुमची प्रॉपर्टी सगळी मोकळी करा, असं झालं असतं का साहेब? मग तुम्ही आता चांगल्या माणसांचे घ्या ना, मग विचार करा ना. जी 500 कोटी कर्जदार आहे, 550 कोटी कर्ज वाटप आहे, त्याच्यातले 10-12 लोक तुम्ही का समोर आणता विरोधक? तुम्ही 500 कोटी नियमित भरणारे लोक आहेत, त्यांच्या तक्रारी नाही त्याचा विचार करायला पाहिजे ना. त्यांच्या पत्नीचं कर्ज नील असताना त्यांचा बोजा कमी करण्याचा दाखला सुद्धा संस्था देत नाही. अगोदर नाही म्हणाले, आता म्हणतात घेऊन जा. साहेब कुठेतरी गैरसमज निर्माण होते. 100% हांडेंवर अन्याय झाला असेल काही झालं असेल, पण मुळात माझं म्हणणं जे आहे का त्या प्रक्रियेपर्यंत हांडे गेलेच का? हांडेला कर्ज यासाठी दिलंय का संस्थेने किंवा मला काय यासाठी दिलंय का? किंवा कोणत्याही कर्जदाराला कोणत्याही संस्था अशासाठी कर्ज देते का तुम्ही कर्ज घ्या आणि ते कर्ज आम्ही कारवाई करू, तुमची निलावाची प्रक्रियापर्यंत तुम्हाला ताणू आणि मग तुम्ही आमचे पैसे भरा, अशी पद्धत आहे का? अहो तुम्ही या प्रक्रियेपर्यंत तुम्ही संस्थेला जाऊन दिलंच का? हा पहिला गुन्हा तो आहे. मग संस्थेने तुमच्यावर किती अन्याय केलाय हा नंतरचा विषय, तो अन्यायापर्यंत तुम्ही गेलेच का? तुम्ही त्या प्रक्रियेपर्यंत गेले हा तुमचा गुन्हा आहे आणि त्यामुळे मी त्या हांडे देशमुखचे बरोबर जरी असलं त्याचं मी समर्थन करू शकत नाही. संदीपराव, आता तुम्ही तुमची मांडलेली मतं तुमची स्पष्ट आहेत. सत्ताधाऱ्यांचं खरं, विरोधकांचं खरं, काय कोणाचं खरं, सभासद योग्य निर्णय घेतील. 100%. आपण विघ्न टाइम्सशी मन मोकळे काही मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्याला मनापासून धन्यवाद. धन्यवाद साहेब. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.